हार्ट गेलाय आणि काय तिचा पत्ता नाही. पोटाला भूक लागली सकाळपासून काही खाल्लं बी नाही. एक पोरग शाळेला आणि जवान पोरगी तिच्यासोबत रानमाळाला. कधी येतील कधी नाही देवाला ठाव. कोण दोरीवर चढला असन आणि कोण ढोल वाजवला असन. लक्ष्मी दोरीवर चढली असन का? दोर म्हणलं की दोरवर कोण चढला असं? कुठपर्यंत चालणार असं काय कळणं मला. मी आज काय केलं पाहिजे. असं घरी बसून चालणार नाही. मी हिंमत नाही हारली पाहिजे. माझं घुंगर माझी वाट बघत्या. कधी पायाला बांधणार म्हणून बघत्यात ना रे. तुम्ही वाट बघत्यात माझी. माझं घुंगर माझी वाट बघत्यात. बसणार नाही. बसणार नाही. नाही का बसणार म्या. नाही का बसणार. नाही का बसणार. अवधानी काय करताय? खुळं बिळ झालात की काय? अहो या घुंगरापायी तर संसाराची राख रांगोळी झाली आणि तुम्ही पुन्हा त्याच्याच नादी लागताय. नाही वसू, मला काहीतरी करायचं. मी हार मानणार नाही. अहो जरा आमचा विचार करा की. म्या खेळ करणार. उद्या म्या तुमच्या सोबत येणार. म्या उद्या घुंगर बांधणार. कशापायी असा विचार करताय साव? मी उद्या खेळ करणार. मी तुमच्या सोबत येणार. म्या तुमच्या संग येणार उद्या. अहो या घुंगराच्या पायीच तर माझ्या संसाराची राख रांगोळी झाली आणि तुम्ही पुन्हा पुन्हा तेच घुंगर घेऊन बसतायसा. म्या उद्या खेळ करणार. मी उद्या खेळ करणार. वसू, मी आहे तुमच्या संग. मी खेळ करणार. अहो काय खोड डोळ्यात डोक्यात घेऊन बसलात व तुम्ही. अहो या घुंगराय नसतं मला ही येळ दाखवली आणि तुम्ही पुन्हा पुन्हा तेच घुंगर घेतायसा. नाही वसू, असं नको म्हणून. हे घुंगर उद्या मी खेळ करणार. उद्या मी तुमच्या संग येणार. एक शब्द बोलायचा नाही. आधी हे घुंगर काढा आणि जर तुम्ही पुन्हा या घुंगरांना हात लावला ना तर याच घुंगराच्या दोराने मी फास घेईन. वसू असं का बोलती ग? असं नको न बोलू ग वसू. म्हणजे म्या कधीच घुंगर बांधायचे नाही का ग पायात. म्या कधी दोरीवर चढायचं नाही का ग? हे बी दिस जातील पण त्यासाठी मग काही घुंगरच घ्यायची होय? नाही. अगं समजाव की तुझ्या बापाला. बाबा आज इतकी कमाई झाली होय? होय अरे माझ्या पट्ट्या. बघ यालाच म्हणतात माझं लेकरू. छान झाली. इतकं का मनाला लावून घेता तुम्ही? अहो आपले 4 दिवस किती लागते खायला. भरपूर कमाई होते की. कशा पायी तुम्ही हे घुंगराचं खोड डोसक्यात घेऊन बसला? वसू
कमी झाली म्हणून का मी घरी बसून राहू का? मला सांग, दोरीवर कोण चढलं होतं आज आणि ढोल कोण वाजवला? अरे माझ्या कर्मा, अहो तुम्ही इतका लांबचा विचार कशा पायी करताय? आम्ही हाव ना, होय बाबा मी हो ना. वाघासारखे लेकरू आपल्या संग हाय, आणि तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही होय? बाबा आई ये. आज आम्हाला शाळेत कका किकी आणि एबीसीडी शिकवलं. होय का? मला सगळं पाठ झालं बाबा. होय का? अरे माझ्या राजा. आणि आज बाबा गुड बी दिलं बाबा. हे बघा. होय. बसू बघ, अगं बघ याला अक्षर लिहिता येतोय. अरे माझ्या वागा, बघ. होय की? अगं बघ की, अगं मला क म्हणता ब येईना, काय कळणार. अरे माझा राजा नाव कमवतोय बघ आपलं. अगं बघ कसं लिहितोय. माझे हे दोन लेकर नाव कमवते बघ माझं. खरंच आता माझा राजा आपलं नाव मोठं करणार. पण मला काळजी आहे बसू. तू म्हणते घुंगर बांधू नका, नाही बांधणार. पण आपली पोर आता मोठी झाली. तू जर दोघी जणी खेळ करायला गेलात, पोरीचा पाय सरकला तर कसं होईन ग? दोघी तुम्ही संग कोणी बी नाही तुमच्या. म्हणून तर म्हणतो ही लंगडी काठी तुझ्यासोबत आधार म्हणून असू दे वसे. निदान बसल्या बसल्या पोरकड लक्ष तर देईन मी. अहो तुम्ही त्याचं काय बी विचार करू. तुम्हाला आमच्यावर विश्वास आहे ना? आहे ना विश्वास. विश्वास आहे म्हणून तर झालं तर मग. माझा आहे विश्वास. बरं ऐका, गावले भारी होत. होय का? होय. हा. पाटलानं तर स्वतःहून झोळी भरा धान्य दिलंय बघा. पाटला ना होय झोळे भरून धान्य. होय. बस एक बोलू रागत नाहीये ना? अहो बोला की. मला खरंच सांग, तू पाटलाच्या पुरी पदार्थ नाही ना व पसरला? धनी असं काय बोलताय व? नाही. म्या नाही त्याच्या पुढे पदर पसरलावं. त्यांनी स्वतःहून खुश होऊन मला धान्य दिलं. दिले ना? विचारा ना, विचारा लक्ष्मीला होय विचारा. बाबा. लक्ष्मी, मी काय बी असं म्हणत नाही, पण लई काही लोक स्वार्थी असतात. मी मनात आलं जास्त मिळगत नसत झाल्यामुळं तू कदाचित पाटलाच्या समोर झोळी तर नाही पसरली ना. असं काय करू नको वसू. त्यांनी माझ्या हातून कवा बी माझा स्वाभिमान गहाण राहणार नाही व. मी असं कधी बी करणार नाही. होय, मला माहित आहे तू असं कधीच करणार नाही. आणि आहेत की माझे दोन पाखरं माझ्या पाठीशी, हे आहेत. मला काय बी काळजी नाही बघ. मी लवकर बरा होतो. हा आता बघ ना, उद्या मी चलतोय. मी चलायचा करतोय जरा तयारी. आज ना उद्या पाय माझा नीट होईल की नाही लक्ष्मी? होय बाबा. होय माझा पाय आपण नीट होईल समजे ना? मिळून प्रयत्न करूया. होय. पण तुम्ही असं माझ्या माघारी काही करायचं नाही, एवढंच सांगते तुम्हाला. नाही करत अजिबात करायचं नाही. अगं. जीवाला नुसतं घोर तुमचा. माझा आज जीव काय घोर. करल, उद्या काय करल. तू पहिले हे घुंगर सोडून ठेवा. होय सोडतोय वसू. पण तुम्ही घराच्या बाहेर गेला ना, ही एकटं घर मला खाते बघ माझ्या जीवाला. सारखा तुमचा घोर. अहो आमचा बी जीव कुठं तिथे खेळात लागतो धनी, पण पोटापायी समजे करावं लागतं व. तुम्हाला तर सगळ्या गोष्टींची जाण, तरी बी तुम्ही असं बोलता. होय, असं वाटतंय लवकर हे दिवस जातील. माझा राजा मोठा झाला, चांगला पैसा आला, चिमणीचं लग्न असं थाटामाटीत करीन बघ. लय हौस आहे मला. एखादा राजकुमार येईल आणि आमच्या चिमणीला घेऊन जाईल. अगदी राणी म्हणून ठेवाव तिला. हेच बघ माझ्या नशिबी. असंच जर चांगलं आलेलं भोग तर माझ्या चिमणीचं चांगलं व्हावं बघ. एखादा चांगला मुलगा जर असला
तर बरं होईल. हे समजा पुढचं पुढे बघूया की आपण. आत्ताच कशाला एवढा विचार करता? अहो अजून चिमणी लहान आहे. हाय वय लहान, पण पोर म्हणजे एरंडाचं झाड बघ, भरभर वाढतंय म्हण. पोराची काय नाही ग काळजी, मात्र माझं लेकरू लय मेहनती आहे. बापाच्या खांद्याला खांदा देऊन कमवतोय का नाही. मग माझी बी आशा आहे की नाही, माझ्या पोरीचं चांगलं हो, एखादा छानसा राजकुमार यो, आणि माझ्या चिमणीला त्यानं सुखात ठेवा. येडा लंगडा कुळा बाप काय करेन होईल याला माहिती. जर मनात आलं तर मी लवकर बरा होईल, आणि बरा झालो ना तुम्ही नवस बोलतोय बघ, जाऊन तिच्या दरबारात घुंगरं बांधून 2 घंटे हजेरी देईन बघ. एकटाच नाचीन, घुंगरं बांधून लई नाचीन, याला मायच्या दरबारात हजेरी देईन बघ मी तिथं जाऊन. देऊन हजेरी अगं म्हणत्यात नवस केला की लवकर होते. लई नाचीन बघ घुंगरं बांधून. या घुंगरं म्हणजे माझा जीव आहे बघ. माझ्या पायाला बांधलं की माझा लंगडा पाय का असं पण लई सोबतात का नाही लक्ष्मी बहिणावं. म्हणून म्हणतोय हे घुंगरं जपून ठेव. अवधनी पण तुमच्या पायाचा बी विचार करावा लागेल. करतोय की माझा पाय लवकर चांगला करणार, आणि मी लवकर खेळ करणार. होय, लवकर खेळ करणार बघ मी. बस, मी तुला काहीतरी मागणार आहे आज. एक वचन दिसेल का मला? बस, हे वचन मला पाहिजे की तू मला कधीच सोडून जाणार नाही. मी तुम्हाला कधी बी सोडून नाही जाणार. ज्या दिवशी तू सोडून जाशील ते माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल ग. असं का बोलताय साऊ? मी तुम्हाला कधीच सोडून नाही जाणार. बस अगं, ते चंद्र आहे ना, चंद्र, त्या चंद्राला सुद्धा डाग आहे, पण त्या चंद्रापरे बी माझी वसू. दिसायला लय सुंदर आहेस ग तू, लय सुंदर. इतक्या दिवसापासून मी तुला कधीच एवढं डाळून बघितलं नाही, पण आज माझ्या मनाच्या अंतःकरणातून बघितलं की माझी वसू चंद्रापेक्षा बी तू दिसायला लय सुंदर आहेस ग वसू. पण मी तुला कधीच डाळून बघितलं नाही. तुझ्यासाठी काय नाही केलं मी. नाही तुझ्या अंगाला कापड, नाही तुझ्या पायाला पायथन. माझी वसू आहे तसा फाटका संसार तू माझ्या संग केला बघ. बसल्या बसल्या आपण विचार करतो की माझ्या वसूने कधी मला काय मी नाही मागितलं. मी तुझ्याकडं कसं दिस गेलं ते लक्षात नाही आलं का. 2 लेकरं झाली पण मी तुझ्याकडे लक्षात नाही दिलं. असं काही बी नाही. तुम्ही हायसा ना माझ्यासोबत. तू आज मला आधार दिला ना, असं वाटलं या लंगड्याची काठी आता माझी वसूच आहे. मी तुझ्याकडे हळून बघितलं का वसू, तू मला कधी सोडून जाणार नाही. ही साथ अशी शेवटपर्यंत टिकू दे. मला सोडून नको जाऊ वसू, कधी सोडून जाऊ पण नकोस, कधी सोडून जाऊ नकोस. तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही.
का बरं ग? हे ढोल का हाय की नशिबाला लागलेलं फुटकं मडकं आहे. अगं अशी काय बोलती? अगं जीवाला करमणूक नाही आणि आपल्या रामूला पण शिकवते ना वाजवायचं. आई वाजू दे की मलाही शिकायचं. वार माझ्या पट्टी तूच राहिला होता. बाप तर येडा झालाय, आता तू बी त्याच्या मागे. कशाबद्दल बोलती ग अशी तू? मग बोलू नको तर काय करू? या ढोलानं आणि त्या दोरानं माझ्या संसाराची सगळी राखरागोळी केली आणि तरी बी मी बोलू नको. नाही वसू, वसू अशी मनाला लावून घेऊ नको ग. हे बघ या माळ रानाला हे वाळल्याला वाळलं गवत दिसतं ना तुला. आज ना उद्या ते हिरवं होतेच ना पावसाळ्याच्या ऋतूमध्ये. अगं असं मीच नाही, सगळे लोक म्हणतात. राहू दे बेटा, राम राम. गुरुजी अगं बघ कोण आले. कोणते मा काय हाल करून घेतला रे तू? काय झालं तुझं? गुरुजी या. कसं झालं हे? कसं काही न केलं तुला भेटायला चालू मी बघ या ठिकाणी. पाहिजे गुरुजी. आणि हे काय झालं तुझं? कसं झालं रे बाबा? गुरुजी असं वागू नको तू. तुमचे पाय धरण्याच्या पण लायकीचं देवानं नाही ठुलं हो मला. असू दे, मी आशीर्वाद द्यायला आलो नाही, मुलांना शाळेत नेण्यासाठी आलो मी. 8 दिवसापासून मुलं शाळेत आली नाही. मुलांचं बघ, तू मुलांना शाळेत पाठवा बघ कोचम्मा, आणि स्वतःचा जरा सांभाळ कर, स्वतःची काळजी घे. गुरुजी मुलांना शाळेत कसा पाठवू? पार खाण्यापिण्याची वांदी झालेत बघा. तेवढ्यात मी होऊन बसले लंगडा. अरे बाबा, हिंमत हारू नको तू, आम्ही आहेत ना तुझ्या पाठीशी. गुरुजी माझं मायबाप तर कुठं आहे काही ठाऊक नाही बघा. हो. पण तुम्ही आलात तर माझ्या मायबापाचीच आठवण झाली बघा मला. देवाच्या रूपात गुरुजी आपल्या दारात आले. होय. अगं आपल्या या 3 काट्या झोपड्याचं असं वाटतं हो का ना, भेटायला चालू मी तुम्हाला. बिल्डिंग झाल्याचं गत झालंय बघा. त्याला सांभाळ, स्वतःची काळजी घे, लेकरांची बाई काळजी घ्या, लेकरांना शाळेत पाठवा, त्यासाठी आलोय मी तुमच्याकडे. अगदी देवासारखे आलेत बघा. काम करून करून विसरणं गेलं बघ. दिसभर खेळ मांडायचा आणि सांच्या लगे संसाराचा गाडा वडायचा. माझा रामू बोर्डिंग मध्ये कसा आहे कुणाच ठाऊक. त्याला लिहिता वाचता बी येतंय मी. आवा लेकराला भेटून येऊयात का? कशाला या खुळ्याची परीक्षा घेते ग? इथनं ते गाव 10 मैल दूर आहे म्हणा. एक काम कर, तू सकाळी सकाळी उठ ना आणि तू आणि लक्ष्मी जा. एक दिवस खेळ बंद पडला तर काय फरक पडत? राहू दे की बंद, लेकराची भेट पण होईल. या जाऊन. असं म्हणता? होय. आई बाबा मी काय म्हणतो, आपण हे दोरवरचं काम सोडून देऊयात ना, दुसरं काही तर करूच ना. या माणसांच्या गोल रिंगणात दम घुट लागत होतं माझा. मला वाटलंच होतं पोरी आज न उद्या असं म्हणशीलच म्हणून. अगं आई हाय ना तुझी, समजा कळतं, पण वाटच गवस ना बघ. अगं घरकुला बाई इथं थांबूया, वाटलं पक्क घर होईल. या पोचलेल्या हाडाला आधार मिळेल. आपलं असं झालं बघा, चिखल्यात कमळ उमवलाय. आव घराला दार पाहिजेच धरी, नाहीतर एक दिवस असं होईल की वावटून घरात घुसत. आपली पोर मोठी झाली आता. समजा कळतंय आम्हाला.
कळते आम्हाला समज. अरे पूजमा काल पुजून गेली तुमची. होय पर कसं काय या गरीबाच्या घरी वाट चुकला? मला घरकुल मंजूर झालंय. घरकुल? ऐकलं का वसू? लक्ष्मी घरकुल मंजूर झाले म्हणा. या गावचे रहिवासी पण झालात. काय सांगताय? आपण या गावचे रहिवासी झालोत. आम्ही रहिवासी झालोत. हा रहिवासी झालात. हो, रहिवासी झालोत म्हणलंस जसं काय रानावरचं पाखरू धाऱ्याला आला म्हणा की आता असंच म्हणावं लागेल. हाय ना ग वसू? सरपंच अगदी देवासारखे धावून तुम्ही आमच्या जगण्याला आसरा दिलाय बघा. लय उपकार झालं तुमचं गरीबावर. होय तसं नाही बाई, जनसेवाचीच आमची ईश्वर सेवा. होय की नाही पोरा? येतो बघ, काय ते बघून काय द्यायचं. पोचमा होय दादा. तुमचा संसार पक्क्या घरात मांडून दिला का नाही आम्ही? होय दादा. होय दिलाय दिलाय. होय की नाही वसुदे? होय होय. आता कायम स्वरूपी तुम्ही आमच्याच नजरेसमोर, म्हणजे आमच्या आजारानं संसार घ्या की मांडून. होय. आता तुमचाच आधार आम्हाला, बाकी हो. कुणाच? तुमचाच आधार. आम्ही तर आहोतच की. होय 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 दादा. मागं पुढं होय हो. येतो मग. हो या दादा या या या. मोरी लक्ष्मी, आपण म्हणत होतो, मी म्हणत होतो, हे टिमटिवणारं गाव आपल्या नशिबात नाही. वसू आता आपण या गावचं रहिवासी पण झालोय म्हणे आणि आपल्याला घरकुल पण आले. आता बघ येणाऱ्या दिवाळीच्या टायमाला केवढा दारासमोर मंडप टाकते बघ मी. होयजी. आणि दिवाळी आपल्या स्वतःच्याच घरात आपण साजरी करणार यंदा. होय की नाही लक्ष्मी? मी सुद्धा माझ्या घरकुलासमोर सडा सारवण रंग रंगोटी आणि दिव्यानं सगळं घर उजाळून टाकेल बघा. होय होय. यंदाची दिवाळी आपली लय साजरी करू आपण यंदा, आहे ना? होयजी. आणि होय लक्ष्मी, हा बाबा. तू म्हणत होती ना बेटा, हे टिमटिमणारं गाव आपल्या नशिबात आहे का नाही. आता मी चुकलो बघ त्या टायमाला. आता टिमटिमणारं गाव आपल्या नशिबात आहे. आपल्या बी दारात आता लाईट लागणार, आपल्या बी संसाराला उजेड होणार का नाही? होय ना? आणि दुसरी गोष्ट, आता हे दोर हमेशासाठी आपण आता सोडणार का नाही? होय दादा. होय. आता ही पाल आपली कायमची सुटणार कायमची पाल सुटणार. आणि आपल्या लेकरं बी शाळेत शिकतील.